पण शिवसेनेत आल्यानंतर पक्षाने जी तुम्हाला उभारी द्यायला पाहिजे होती, मंत्रिपद द्यायला पाहिजे होती, ती दिलेली नाही. त्याचे कुठेतरी खंत वाटते का आपल्याला? नाही, असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन. का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल ते स्पष्ट केलं पाहिजे. परंतु नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचंय का? रडत बसायचं नाहीये, लढत बसायचं. त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही. मी लढतोय, पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय, ते चुकीचं काय आहे? पण रडत बसलो नाही, लढत बसतोय. 50 वर्षाचा तुमचा राजकीय कारकीर्द आहे, 50 वर्षाला आम्ही बघतोय. पण असं कुठेतरी वाटतंय का एक एक कार्यकर्ते शिवसेनेचे कुठेतरी कमी होत जात आहे? पेपरमधून बातम्या येत आहेत दैनिकांमधून की भास्कर जाधव निवृत्ती घेणार म्हणून राजकारणात. हे असं आहे की कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो. परंतु शेवटी आता 8-8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही. तुम्ही असं सांगितलं मगाशी भाषणामध्ये सुरुवात आता सिंधुदुर्गातनं करणार आहे. हो, कधीपासून करणार आहे असं म्हणजे माझ्याकडे ते कार्यक्षेत्र नाही. परंतु सर्वांची अशी भावना आहे की कोकणामध्ये मी स्वस्त बसू नये. कोकणामध्ये सिंधुदुर्गापासून तर अगदी पालघरच्या टोकापर्यंत मी उठाव करावा अशी सगळ्यांची धारणा आहे. त्यामुळे माझा मूळ स्वभाव कधी कधी उफाळून येतो की आपण स्वस्त बसायचं नाही, आपण पेटून उठलं पाहिजे. आणि म्हणून असं वाटतं की आपण सिंधुदुर्गापासून सुरुवात करावी. पक्षनेतेपदाचा दरारा महाराष्ट्रात दाखवण्याची शेवटची इच्छा असल्याचं आपण विधान केलं होतं. पक्षनेता आपल्याला हो, विरोधी पक्षनेता कसा असू शकतो? विधायक कामामध्ये, चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि सध्याचं जे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारा, त्या भ्रष्टाचारांना पूर्णपणे जनतेसमोर शारीरिकदृष्ट्या नव्हे तर शाब्दिकदृष्ट्या नग्न करणारा अशा पद्धतीचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं असतं. सरकारच्या चांगल्या कामाला सहकार्य केलं असतं, पण सरकारच्या चुकीच्या कामाला मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे काढताना, त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाचीही पर्वा बाळगली नसती. मी विरोधी पक्षनेता झालो असतो तर. आणि त्यामुळेच विद्यमान सरकार एवढं पाशवी बहुमत असताना घाबरते असं